सदर प्रकरण सध्या न्यायालयात असल्यामुळे मी जास्त भाष्य करणे योग्य ठरणार नाही, परंतु ही घटना साधारणतः 2024च्या विधानसभा निवडणुकीच्या वेळेसची आहे। त्यावेळेस ही घटना घडलेली होती आणि काही नागरिकांना त्या ठिकाणी शंका होती की याच्यामध्ये ही फेक घटना असावी। ह्या अनुषंगाने पोलिसांनी सखोल सखोल अहवाल त्या ठिकाणी प्राप्त केला आणि फिजिकल चौकशी देखील केली। नंतर एआयचा वापर ह्या तपासामध्ये करण्यात आला, फॉरेन्सिकचे अहवाल त्या ठिकाणी घेण्यात आले आणि त्याच्यानंतर अंतिम अहवाल पोलिसांनी न्यायालयामध्ये सादर केलेला आहे। याच्यामध्ये बी फायनल सादर करताना असं म्हटलेलं आहे की याच्यामध्ये पोलीस तपासात आणि फॉरेन्सिक तपास दोन्हीमध्ये कुठेही पुरावे आढळलेले नाही आहे आणि ही तक्रार जी आहे ती खोटी आहे असं पोलिसांचा अहवाल आहे का? तेच ह्या अनुषंगाने मी आपल्याला आधीच सांगितलं की जे फाइंडिंग्स पोलिसांना त्या ठिकाणी प्राप्त झालेले आहे त्यांनी ते न्यायालयामध्ये बी फायनलच्या रिपोर्टच्या अनुषंगाने सादर केलेले आहे। याच्यावरती योग्य तो निवाडा, योग्य ते निर्णय, योग्य तो आदेश हे न्यायालय करेल। बी फायनल सोबत बी फायनल विथ प्रॉसिक्युशन अशी मागणी पोलिसांनी केली आहे का? म्हणजे जर तक्रार खोटी असेल तर त्या व्यक्तीवर खटला दाखल करता येऊ शकेल? नाही, निश्चितपणे याच्यामध्ये जर का काही चुकीची घटना, चुकीची माहिती संबंधित व्यक्तीने दिलेली असेल तर न्यायालय त्याच्यावर योग्य ती कारवाई करेल।